नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय चीझी क्रिस्पी कॉर्न. एका भांड्यात घेतोय आपण शिजवलेले मक्याचे दाणे आणि थोडे फार आपण त्याला आता टॉस करून घेणार आहोत. कॉर्नला कोट करण्यासाठी आपण वापरतोय रेडीमेड मंचुरियन पीठ. त्या जागी आपण कॉर्नफ्लॉवर प्लस तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. त्याच्यामध्ये अनेक म्हणजे ज्याप्रमाणे मसाले वापरून तिखट मसाला, हळद, मीठ, चाट मसाला टाकून सुद्धा त्या पिठामध्ये आपण ॲड करून हे करू शकतो. आता आपण यामध्ये मंचुरियनचं पीठ टाकलं आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व मसाले ॲड आहेत. तर आपण थोड्या थोड्या प्रमाणात ॲड करून त्या मक्याच्या दाण्यांना चांगल्या प्रमाणे कोट करून घेणार. त्यासाठी आपण ही प्रोसेस 4 ते 5 वेळा करून घेणार आहोत. आणि यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात मंचुरियनचं पीठ टाकून त्यानंतर एकदा कोट करून झाल्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर परत थोडंसं आपण मंचुरियनचं पीठ टाकणार आहोत. थोड्या थोड्या प्रमाणातच आपण वापर करायचा आहे, जेणेकरून मक्याचे दाणे चांगले कोट होतील. तुम्ही बघू शकता, आता थोडी थोडी लेयर यायला लागली आहे त्याला पिठाची. ते चांगले कोट होण्यासाठी त्याला अलगदप्रमाणे आपण टॉस करून घ्यायचं आहे हळुवारपणे. ही प्रोसेस आपण 4 ते 5 वेळा करणार आहोत, जेणेकरून मक्याचे दाणे चांगले कोट होतील. ही प्रोसेस आपण 4 ते 5 वेळा यासाठी करतो आहे, जेणेकरून हे मक्याचे दाणे जेव्हा आपण तळायला टाकू तेव्हा तेलामध्ये फुटणार नाही आणि त्याला चांगली कोटिंगसुद्धा येईल. तुम्ही पाहू शकता, आता योग्य प्रकारे ते पूर्ण मक्याचे दाणे हे कोट झालेले आहेत. आता आपण वळूया त्याच्या तळण्याच्या प्रोसेसकडे. मक्याचे दाणे काही प्रमाणातच टाकायचे आहेत एका वेळेस. चांगले खरपूस आपण त्याला तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता, अगदी बाजारातल्या बुंदीप्रमाणे मक्याचे दाणे टपोरे असे फुललेले आहेत. मक्याच्या दाण्यांना 4 ते 5 वेळा कोटिंग करण्याचं रिझन हेच होतं, जेणेकरून ते तळताना ते तेलामध्ये फुटणार नाही. आता आपण पाहू शकता, ते अगदी फुललेले आहेत आणि आपण त्यांना टिश्यू पेपरवर काढून घेतो आहे. चला तर मग आता आपले क्रिस्पी कॉर्न एकदम तळून रेडी झालेले आहे. आता आपण याला सर्व करूया आपल्या इनोसेंट स्टाईलमध्ये. अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि ही व्हिडिओ नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करू शकता आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.